नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीडीएफ देखील फ्री मध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर या व्हिडिओमध्ये आपण वीकली करंट अफेअर्स पाहणार आहोत। तर 5 ते 11 मेच्या चालू घडामोडी यामध्ये आपण पाहणार आहोत। तर किती प्रश्न? 35 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर अलीकडेच कोणाला भारताचा योग योद्धा म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्मिता कुमारी यांना। कोणाला? तर स्मिता कुमारी यांना। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अदानी समूहाच्या योग प्रशिक्षक स्मिता कुमारी ज्यांनी 2दा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचा गौरव केलेला आहे। खरं तर 17 फेब्रुवारी 2025 रोजी अहमदाबादच्या बेलचेडियर क्लबमध्ये स्मिताने 2 तास 33 मिनिटे 37 सेकंद न हालता भूमनासन म्हणजेच उपविष्ट कोणासन आसनामध्ये राहून एक नवीन विक्रम केलेला आहे। तर यानंतर यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी 3 तास 10 मिनिटे 12 सेकंदांसाठी समकोनासन म्हणजेच मध्यभागी स्प्लिट पोज ठेवली होती, जी स्वतःमध्ये एक कठीण साधना आहे। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा, तर वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 151वी रँक आहे आपल्या भारत देशाची। कितवी? तर 151वी। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स म्हणजेच RSF या आंतरराष्ट्रीय संस्थेने 2025 साली प्रकाशित केलेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारताने 151वा क्रमांक मिळवलेला आहे। तर ही रँकिंग 180 देशांपैकी आहे। तर 2024 मध्ये भारताचा क्रमांक 159वा होता। यामुळे यावर्षी भारताने 8 स्थानांची सुधारणा केलेली दिसून येत आहे। मित्रांनो, 2025 मध्ये टॉप 5 देश पाहून घेऊयात आपण। अव्वल स्थानी तर नॉर्वे 1 नंबरला, 2 नंबरला एस्टोनिया, 3 नंबरला नेदरलँड्स आणि 4 नंबरला स्वीडन आणि 5व्या नंबरला आहे फिनलंड। यानंतर भारताच्या शेजारील देशांची रँकिंग देखील आपण पाहून घेऊयात मित्रांनो। नेपाळची कितवी रँकिंग आहे? 90वी, मालदीवची 104वी, श्रीलंकेची 139वी आणि बांगलादेशची आहे 149वी रँकिंग। यानंतर पुढील प्रश्न तिसरा पाहूयात आपण। तर जागतिक पोलीस परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? महत्त्वाचा प्रश्न। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दुबईमध्ये। कोठे? तर दुबईमध्ये करण्यात येणार आहे। तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर जागतिक पोलीस परिषद 2025 चे आयोजन 13 ते 15 मे 2025 या कालावधीमध्ये दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर, दुबई संयुक्त अरब अमिराती येथे होणार आहे। तर या परिषदेमध्ये 138हून अधिक देशांतील पोलीस अधिकारी, सुरक्षा तज्ञ, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान नवप्रवर्तक सहभागी होणार आहेत। यानंतर परिषदेमध्ये आधुनिक पोलिसिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर गुन्हेगारी, सार्वजनिक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा मित्रांनो। तर इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या CEO पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अमितेश कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणाची? तर अमितेश कुमार सिन्हा यांची। तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर अमितेश कुमार सिन्हा यांना इंडिया सेमीकंडक्टर मिशन म्हणजेच ISM च्या CEO पदावर नियुक्त करण्यात आलेले आहे। तर ते 1996 च्या IRAS बॅचचे अधिकारी आहे। तर त्यांनी MEITY मध्ये संयुक्त सचिव म्हणून काम केले आहे। तर त्यांच्याकडे सेमीकंडक्टर उद्योगाच्या धोरण निर्मिती आणि प्रोत्साहन योजनांचा अनुभव देखील आहे। मित्रांनो, ही नियुक्ती एप्रिल 2025 मध्ये झाली आहे। तर भारत सरकारने सेमीकंडक्टर उत्पादन प्रोत्साहित करण्यासाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू केले आहे आणि त्यांच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीला त्यांनी पुढे नेले आहे। यानंतर मित्रांनो, पुढील 5वा प्रश्न। तर राष्ट्रीय
जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पुण्यामध्ये. कोठे? तर पुण्यामध्ये पार पडल्या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा 2025 पुणे महाराष्ट्र येथे पार पडल्या आहेत. तर या स्पर्धेचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी पुणे येथे 25 एप्रिल ते 3 मे 2025 या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर 2025-26 साठी कोणाची देशाच्या अंदाज समितीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी संजय जयस्वाल यांची. कोणाची? तर संजय जयस्वाल यांची. यानंतर पुढील प्रश्न. तर मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर AIFF ने सर्वोत्तम खेळाडू म्हणून नुकतीच कोणाची निवड केली आहे? तर याचे योग्य उत्तर सुभाशिष बोस आणि सौम्या गुगुलोत यांची. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी ए व बी दोन्ही. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मोहन बागान सुपर जायंट्सचा कर्णधार सुभाशिष बोस हा AIFF सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा 7वा बचावपटू ठरला आहे. तर ईस्ट बंगालची सौम्या गुगुलोथ ही तेलंगणातील पहिले खेळाडू ठरली आहे जिने महिला खेळाडूचा वर्षातील सर्वोत्तम पुरस्कार पटकावला आहे. मित्रांनो AIFF चा लॉंग फॉर्म काय आहे? तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि स्थापना झाली 23 जून 1937 मध्ये आणि मुख्यालय नवी दिल्ली मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. यानंतर 8वा प्रश्न. तर जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपले महाराष्ट्र राज्य आहे. कोणते राज्य? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्राने 2030 पर्यंत 6,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवून भारतातील पहिले स्वातंत्र्य जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण सादर केले. तर मित्रांनो 2030 पर्यंत राज्याला जहाज बांधणी केंद्र बनवण्याचे आणि 40,000 नोकऱ्या निर्माण करण्याचे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर 9वा प्रश्न. तर अँथनी अल्बानीज कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा विजयी झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या. कोणत्या? तर ऑस्ट्रेलिया. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात आपण या प्रश्नाची. तर पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सलग दुसऱ्यांदा 3 वर्षांचा कार्यकाळ जिंकला. तर 21 वर्षातील असा पहिला विजय आहे त्यांचा. यानंतर ऑस्ट्रेलियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान तेथील आहेत अँथनी अल्बानीज. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 10वा. तर मित्रांनो हा प्रश्न खूप चर्चेतील आहे आणि महत्त्वाचा देखील प्रश्न आहे चालू घडामोडीसाठी. तर प्रश्नाकडे लक्ष द्या. तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जनगणना हा संघराज्य विषय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कलम 246 नुसार. कोणत्या? तर कलम 246 नुसार. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नुकतीच राजकीय घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने आगामी जनगणनेमध्ये जातीच्या गणनेचा समावेश करण्यास मान्यता दिलेली आहे. लक्ष द्या माहितीकडे मित्रांनो. तर भारतातील जनगणना हा राज्यघटनेच्या कलम 246 अंतर्गत एक संघीय विषय आहे आणि तो जनगणना कायदा 1948 अंतर्गत आयोजित केला जातो. तर सामाजिक आणि न्यायिक गरजा पूर्ण करणे हा जात गणनेचा उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर ऑपरेशन हॉक 2025 कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए CBI या संस्थेद्वारे. कोणत्या संस्थेद्वारे? तर CBI या संस्थेद्वारे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑपरेशन हॉक 2025 भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI द्वारा सुरू करण्यात आलेले आहे. तर एक सायबर सुरक्षा एक अभियान आहे हे. तर याचे मुख्य उद्देश आहे आंतरराष्ट्रीय बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सायबर गुन्हेगारी नेटवर्क्सचा पर्दाफाश करणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे. यानंतर स्टॅटिक जीके पाहूयात आपण या प्रश्नाचा. तर CBI म्हणजेच काय? तर केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच भारतातील प्रमुख न्यायसंगत अन्वेषण एक संस्था.
यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 12वा. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उत्तर प्रदेश हे राज्य ठरले आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवे हे भारतातील पहिले एक्सप्रेसवे ठरले आहे, ज्यावर भारतीय हवाई दलाच्या म्हणजेच IAFच्या लढाऊ विमानांनी रात्री लँडिंग करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. तर मित्रांनो, शहाजहांपूर जिल्ह्यातील 3.5 किलोमीटर लांबीच्या या स्ट्रेचवर 2 आणि 3 मे 2025 रोजी लँड अँड गो ड्रिल्स घेण्यात आल्या, ज्यामध्ये राफेल, सुखोई, मिराज 2000, मिग 29, जाग्वार आणि C-130J सुपर हर्क्युलस विमानांचा समावेश होता. यानंतर या मोहिमेने भारताच्या 24x7 लढाऊ तयारीला एक नवा आयाम दिलेला आहे. तर शॉर्टमध्ये स्ट्रॅटेजी पाहूया त्या प्रश्नाचे आपण. तर गंगा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशातील 594 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे जो मेरठ ते प्रयागराज पर्यंत पसरलेला आहे. यानंतर मित्रांनो 13वा प्रश्न. तर देवी ई बस सेवा कोठे लॉन्च करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो देवी ई बस सेवा दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. तर दिल्ली सरकारने 2 मे 2025 रोजी दिल्ली इलेक्ट्रिक व्हेकल इंटरचेंज म्हणजेच देवी या उपक्रमाअंतर्गत 400 इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केलेल्या आहेत. तर या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे मेट्रो स्थानके आणि प्रमुख बस मार्गांशी जोडणाऱ्या छोट्या पर्यावरणपूरक बस सेवा प्रदान करणे. यानंतर 14वा प्रश्न. तर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्नाकडे नीट मन लावून लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दहशतवादाविरोधी सर्जिकल स्ट्राईक. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑपरेशन सिंदूर ही भारत सरकारने 7 मे 2025 रोजी पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेली एक सर्जिकल स्ट्राईक आहे. तर ही कारवाई 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये करण्यात आली आहे, ज्यामध्ये 27 भारतीय आणि 1 नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. यानंतर मित्रांनो ऑपरेशन सिंदूरची मुख्य वैशिष्ट्ये आपण खालीलप्रमाणे पाहूया. तर लक्ष्यस्थाने काय? तर पाकिस्तान आणि पाकिस्तान व्यवस्थापित काश्मीरमधील 9 ठिकाणे, ज्यामध्ये बहावलपूर, मुरीद-के, मुझफ्फराबाद आणि कोटली यांचा समावेश आहे. तर उपयोग केलेले शस्त्रास्त्र. तर भारतीय वायुदलाच्या राफेल लढाऊ विमानांद्वारे SCALP आणि हॅमर क्षेपणास्त्राचा वापर करून ही कारवाई करण्यात आलेली आहे. यानंतर याची उद्दिष्टे पाहूयात मुख्य. तर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या तळांवर लक्ष करून त्यांच्या पायाभूत सुविधांचा नाश करणे. तर परिणाम काय झाला? तर भारतीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या कारवाईमध्ये 70हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तर मित्रांनो 100हून अधिक झालेला आहे. लक्ष द्या, 70हून नाही तर 100हून अधिक झालेला आहे. तर नावाची निवड का करण्यात आली, कशी करण्यात आली? तर ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः निवडले आहे. तर सिंदूर हे हिंदू महिलांच्या सौभाग्याचे प्रतीक आहे आणि या नावाच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांप्रती श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे. तर यानंतर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काय आहेत मित्रांनो? तर या कारवाईनंतर पाकिस्तानने ती युद्धाची कृती असल्याचे म्हटले आहे आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा देखील दिला होता. तर संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिका यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे आणि ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या दहशतवादाविरोधी धोरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जाते, ज्यामुळे भारताने आपल्या सुरक्षेच्या बाबतीत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 15वा. महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे. तर कालिंगा सुपर कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए,
गोवाने जिंकले. कोणी? तर गोवाने. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर FC गोवाने अंतिम फेरीत जमशेदपूर FCचा 3-0 असा पराभव करून कालिंगा सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या 5वी आवृत्तीचे विजेतेपद 2025 जिंकले आहे. तर कालिंगा सुपर कप 2025 चा अंतिम सामना 3 मे 2025 रोजी भुवनेश्वर ओडिशा येथे खेळला गेला. तर या स्पर्धेचे नाव सुपर कप आहे, परंतु ते ओडिशा सरकारने प्रायोजित केल्यामुळे 2024 च्या आवृत्तीपासून पुढे ढकलण्यात आले आहे. यानंतर कालिंग सुपर कप म्हणून ओळखले जाते. तर ओडिशातील भुवनेश्वर येथील कालिंगा स्टेडियम मध्ये हे आयोजित केले जाते. यानंतर 16वा प्रश्न. तर पहिली राष्ट्रीय लवाद परिषद 2025 कोठे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नवी दिल्लीमध्ये याचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताच्या राष्ट्रपतींनी नुकतीच भारतीय लवाद संघटनेची सुरुवात केली आहे आणि नवी दिल्ली येथे 2025 चा पहिल्या राष्ट्रीय लवाद परिषदेला संबोधित केले आहे. तर हा कायदा न्यायालयाबाहेर सेटलमेंटला प्रोत्साहन देतो. यानंतर पुढील प्रश्न. तर सतलज नदीच्या पाणी वाटपापासून कोणत्या 2 राज्यात वाद चालू आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये. कोणत्या? तर पंजाब आणि हरियाणा याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सतलज नदीच्या पाणी वाटपावरून पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये वाद सुरू आहे. तर SYL कालव्यांच्या बांधकामावरून वाद उफाळला आहे. तर हरियाणाला न्याय वाटा न मिळाल्याचा आरोप आहे. तर पंजाब त्यांच्या हक्कांचे पाणी देण्यास नकार देत आहे. तर मित्रांनो, स्टॅटिक जीके वन लाईन मध्ये तर सतलज नदी ही भारतातील एक प्रमुख उपनदी असून ती सिंधू नदीच्या प्रणालीचा एक भाग आहे. तर हिमालयातून ती उगम पावते, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न. तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने नुकतेच कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणी? तर आदिती हेगडेने. कोणते पदक? तर सुवर्ण पदक. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्राच्या जलतरणपटू आदिती सतीश हेगडेने 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मुलींच्या 200 मीटर फ्रीस्टाईल प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले. तर तिने 2 मिनिटे 9.51 सेकंद वेळेमध्ये शर्यत पूर्ण करत दिल्लीच्या तितिक्षा रावतला मागे टाकले आहे. यानंतर पुढील प्रश्न. ICC ने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, आपला भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ICCच्या मे 2025 मध्ये जाहीर केलेल्या ताज्या T20 आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारीमध्ये भारताने प्रथम क्रमांक कायम राखला आहे. तर भारताने 57 सामने खेळून 15,425 गुण मिळवले असून त्यांचा रेटिंग 271 आहे आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर असून त्याचे रेटिंग आहे 262. तर स्टॅटिक जीके वन लाईन मध्ये तर ICC म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ही क्रिकेटची सर्वोच्च एक संस्था आहे जी विविध प्रकारांच्या जागतिक क्रमवारी जाहीर करत असते. यानंतर 20वा प्रश्न. कोणत्या देशातील शाळेमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, UAE या. कोणत्या? तर संयुक्त अरब अमिराती या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE हा जगातील पहिला देश आहे ज्याने 2025-26 शैक्षणिक वर्षापासून सर्व सरकारी शाळांमध्ये KG ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता AI विषय अनिवार्य केलेला आहे. तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांना AI चे तांत्रिक आणि नैतिक ज्ञान देऊन त्यांना भविष्यातील तंत्रज्ञान आधारित जगासाठी तयार करणे. तर स्टॅटिक जीके तर UAE ने 2017 मध्ये जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त केला तर AI क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी. यानंतर पुढील प्रश्न. तर ऑपरेशन अभ्यास हे कोणत्या संदर्भात राबवलेले महाराष्ट्रातील विशेष अभियान आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम. काय? तर आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम. तर योग्य उत्तर ऑप्शन बी हे आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑपरेशन अभ्यास ही एक आपत्कालीन परिस्थितीसाठी महाराष्ट्र सरकारने राबवलेली सराव मोहीम आहे, म्हणजेच मॉक ड्रिल आहे, जी 7 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली आहे. तर हे ऑपरेशन नागरी संरक्षण विभाग म्हणजे सिव्हिल
डिफेन्स डिपार्टमेंट आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच NDRF यांच्या समन्वयाने राबवण्यात आले आहे. यानंतर याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत हे देखील पाहून घेऊयात. तर दहशतवादी हल्ले, नैसर्गिक आपत्ती, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितींना प्रतिसाद देण्यासाठी तयारी तपासणे. यानंतर मित्रांनो, नागरिक, शाळा, रुग्णालये, कार्यालये यांच्यामध्ये आपत्तीप्रती सजगता वाढवणे आणि पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवक संस्था यांच्यातील समन्वय तपासणे. यानंतर याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत मित्रांनो, वैशिष्ट्य तर या ऑपरेशन मध्ये 10,000हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तर मुंबई, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, नागपूर, औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर अशा प्रमुख शहरांमध्ये मॉक ड्रिल राबवले गेले आहे. तर भूकंप, स्फोट, इमारत कोसळणे, रेल्वे अपघात, विषारी वायू गळती अशा विविध काल्पनिक आपत्तींवर आधारित सराव होता हा. यामुळे जनतेमध्ये आपत्ती काळात वागण्याच्या सूचना यांची जनजागृती झाली आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न 22वा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 720 वरून किती किलोमीटर करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 877 किलोमीटर. किती? तर 877 किलोमीटर. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 877 किलोमीटर. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तथापि भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे म्हणजेच DSTच्या 2025च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी 877.97 किलोमीटर अशी आहे. तर या नवीन मोजणीमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी वाढलेली दिसून येते, ज्यामुळे राज्याच्या समुद्रकिनारीच्या क्षेत्राचा विस्तार आणि त्याच्या पर्यावरणीय व आर्थिक महत्त्वाचे मूल्यांकन अधिक अचूकपणे करता येईल. तर स्टॅटिक GK शॉर्ट मध्ये वन लाईन मध्ये, तर भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग म्हणजेच DST 1985 मध्ये स्थापन झाला, जो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी जबाबदार आहे. यानंतर पुढील प्रश्न, सोने वितळवणारे भारतातील पहिले ATM कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हैदराबाद या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतातील सोन्याच्या व्यवहारांचे लँडस्केप बदलणाऱ्या क्रांतिकारी उपक्रमांमध्ये हैदराबाद स्थित कंपनी गोल्ड सिक्काने AI सक्षम सोने वितळणारे ATM सुरू केले आहे. तर हे प्रगत मशीन वापरकर्त्यांना पूर्णपणे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे सोने खरेदी, विक्री, देवाणघेवाण, भाड्याने डिजिटायझेशन आणि कमाई करण्यास अनुमती देईल. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावात पार पडली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी चौंडिया. कोणत्या? तर चौंडिया. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र राज्य सरकारने 6 मे 2025 रोजी पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक ग्रामीण भागातील चौंडिया खेडेगावामध्ये आयोजित केली आहे. तर या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व 42 मंत्र्यांनी सहभाग घेतला. तर बैठकीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विविध विकास आणि कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. तर या निर्णयामध्ये अहिल्याबाईंच्या स्मारकाच्या संवर्धनासाठी 681 कोटी रुपयांचा निधी, महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, धनगर समाजासाठी शैक्षणिक योजनांचा समावेश होता. तर या बैठकीमुळे ग्रामीण भागातील विकासाला प्रोत्साहन मिळाले आहे आणि चौंडी हे खेडेगाव महाराष्ट्राच्या पूर्वीचे अहमदनगर, आत्ताचे अहिल्यानगर या जिल्ह्यामधील अकोला या तालुक्यामध्ये आहे. तर हे गाव राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तर शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा जन्म इथेच झाला होता. त्यामुळे चौंडी हे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव मानले जाते. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो, भारतातील पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात बांधले जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी छत्तीसगड या राज्यामध्ये बांधले जाणार आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर छत्तीसगड या राज्यामध्ये. तर ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नवा रायपूरच्या सेक्टर 22 मध्ये स्थित हे उद्यान 13.5 एकर जागेवर पसरलेले आहे आणि GPU आधारित संगणक AI प्रक्रिया
यानंतर मित्रांनो डेटा विश्लेषण आणि थेट प्रवाह यांसारख्या सेवा प्रदान करेल. यानंतर या उपक्रमांमुळे 500हून अधिक नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, तर प्रामुख्याने IT या क्षेत्रामध्ये. यानंतर आपण भारतातील पहिले राज्य यावर काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहूयात. तर मित्रांनो भारतातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये स्थापन झाले. स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे पहिले राज्य केरळ. देशातील पहिले जल विद्यापीठ उत्तर प्रदेशमध्ये. सेंद्रिय शेती लागू करणारे पहिले राज्य आहे सिक्कीम. मरण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक ठरले आणि गाय अभयारण्य स्थापन करणारे पहिले राज्य ठरले मध्य प्रदेश आणि गायीला राजमाता ही पदवी देणारे पहिले राज्य ठरले आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर विधानसभेमध्ये सांकेतिक भाषा लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले पंजाब आणि राज्य विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे उत्तर प्रदेश. आणि ड्रोन धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले तर हिमाचल प्रदेश आणि समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य ठरले उत्तराखंड. यानंतर भारतातील पहिला PPP ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट इंदोर मध्य प्रदेशमध्ये आणि अनुसूचित जातींसाठी आरक्षणांमध्ये वर्गीकरण लागू करणारे पहिले राज्य तेलंगणा ठरले आणि भारतातील पहिले संपूर्ण डिजिटल साक्षर राज्य ठरले केरळ. यानंतर मित्रांनो ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले भारतीय राज्य ठरले केरळ हे राज्य. यानंतर 26वा प्रश्न, तर पुणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी किती दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 10. किती तर 10. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि यामुळे होणारे ट्रॅफिक जाम कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिका म्हणजेच PMC ने 10 दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव 5 मे 2025 रोजी मांडला आहे. तर या उड्डाणपूलचा प्रमुख उद्देश शहरांतील मुख्य मार्गांवरील वाहतुकीच्या दाबाचे निवारण करणे. यानंतर मित्रांनो दुमजली उड्डाणपुलाची रचना अशी असेल की वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग आणि खालच्या स्तरावर सामान्य मोटार वाहतुकीसाठी मार्ग असतील. तर या प्रकल्पामुळे पुणे शहराची वाहतूक सुधारेल आणि शहराच्या विकासास चालना देखील मिळेल. तर स्टॅटिक जीके शॉर्टमध्ये पाहूयात आपण वन लाईन मध्ये. तर पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखले जाते कारण या ठिकाणी भारतातील काही प्रमुख शैक्षणिक संस्था व विश्वविद्यालये आहेत. यानंतर पुढील प्रश्न 27वा, तर मित्रांनो भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजेच UK यांच्यामध्ये 2025 मध्ये कोणत्या ऐतिहासिक करारावर सहमती झाली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुक्त व्यापार करारावर. महत्त्वाचा प्रश्न आहे खूप मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. कोणत्या करारावर तर मुक्त व्यापार करारावर. तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 6 मे 2025 रोजी भारत आणि युनायटेड किंगडमने म्हणजेच UK ने फ्री ट्रेड एग्रीमेंट म्हणजेच FTA म्हणजेच मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. तर या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापारामध्ये अडथळे कमी होतील म्हणजेच टॅरिफ म्हणजेच शुल्क हटवले जातील आणि गुंतवणूक वाढेल. तर या करारामुळे भारतीय वस्तूंवर ब्रिटनमध्ये सवलती मिळतील. तर ब्रिटिश व्हिस्की गाड्या आणि सेवा क्षेत्रातील प्रवेश भारतामध्ये सुकर होईल, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 28वा प्रश्न, तर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी KC वेणुगोपाल यांची. कोणाची तर KC वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली. तर KC वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर ही समिती सरकारी खर्चाची पारदर्शकता तपासते. तर अध्यक्षपद विरोधी पक्षाकडे दिले जाते आणि समिती म्हणजे CAG अहवालांची चौकशी करते. तर यामुळे लोकशाहीतील उत्तरदायित्व वाढते व भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवता येते. यानंतर मित्रांनो तर पुढील प्रश्न, तर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑपरेशन शिवा सुरू करण्यात आले आहे. कोणते तर ऑपरेशन शिवा. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑपरेशन शिवा हे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेसाठी भारतीय लष्कर, CRPF, जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तपणे राबवलेले एक अभियान आहे. तर यामध्ये हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून ड्रोन, CCTV आणि हवाई गस्तीद्वारे यात्रेच्या
मार्गाची सतत निगराणी केली जाते. तर यात्रा 3 जुलै ते 9 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार आहे. मित्रांनो, स्टॅटिक जीके पाहूयात ऑनलाईन मध्ये. तर ऑपरेशन शिवा, तर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी वार्षिक सुरक्षा अभियान, लष्कर, CRPF, पोलीस यांची संयुक्त कारवाई. यानंतर 30वा प्रश्न, तर कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रोहित शर्माने. कोणी? तर रोहित शर्मा यांनी. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. तर त्याने ही घोषणा इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी केली आहे. तर निवड समितीने त्याला कर्णधार पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी ही घोषणा करून टाकली आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 31वा. तर भारताने प्रवास सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते पासपोर्ट सुरू केले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, RFID चिपसह सुसज्ज पासपोर्ट सुरू केले आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर प्रवास कागदपत्रांच्या डिजिटल परिवर्तनाचा एक भाग म्हणून भारताने अधिकृतपणे चिप आधारित पासपोर्ट सुरू केले आहेत. तर RFID चिप्स आणि बायोमेट्रिक डेटाने सुसज्ज असलेले हे नवीन पासपोर्ट भारतीय नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरक्षा, कार्यक्षमता आणि सोय वाढवण्याचा उद्देश ठेवतात. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच युनेस्को सोडण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, निकाराग्वा या देशाने. कोणत्या? तर निकाराग्वा या देशाने. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, युनेस्कोची स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1945 मध्ये. मुख्यालय पॅरिस. सध्याचे अध्यक्ष आहेत ऑड्रे अझौले. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद देणारी महिला कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी, ए व बी दोन्ही. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मित्रांनो, भारतीय लष्कराने 7 मे रोजी सकाळी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. तर अहवालानुसार या भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये 30हून अधिक लोक मारले गेले. तर पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारतीय लष्करातील वरिष्ठ महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांच्या समवेत पत्रकार परिषद घेतली. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, आदिशक्ती अभियान. कोणते? तर आदिशक्ती अभियान. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान सुरू केले आहे. तर या अभियानाचा मुख्य उद्देश आहे महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक सशक्तीकरणासाठी कार्य करणे. तर या अभियानामध्ये गर्भवती महिलांसाठी बालविवाह आणि लिंग आधारित हिंसाचार विरोधात उपाययोजना करण्यात येणार आहेत. यानंतर या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींना महिलांच्या सशक्तीकरणासाठी विशेष महत्त्व देण्यात येईल. तर या अभियानासाठी मित्रांनो 10.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यानंतर 35वा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीमध्ये महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपल्या महाराष्ट्राने रौप्य पदक जिंकले आहे. कोणते पदक? तर रौप्य पदक. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025च्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष कबड्डी संघाने रौप्य पदक जिंकले आहे. तर या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये हरियाणाने 39-28 असा विजय मिळवून सुवर्ण पदक पटकावले. तर महाराष्ट्राने रौप्य पदकावर समाधान मानले आहे. तर मित्रांनो, महिला गटातही हरियाणाने सुवर्ण पदक जिंकले, परंतु महाराष्ट्राच्या संघाने अंतिम फेरी गाठली नाही. तर शॉर्टमध्ये स्टॅटिक जीके पाहूयात आपण. तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने 2018 मध्ये सुरू केली. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न, तर
एक्स्ट्रा प्रश्न घेतलेला आहे आपण, तर अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतामध्ये शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुंबईमध्ये. कोठे? तर मुंबई महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिकेतील इलिनॉय टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट हा भारतात शैक्षणिक केंद्र सुरू करणारा पहिला अमेरिकन विद्यापीठ ठरला आहे. तर मुंबईमध्ये 2026च्या शरद ऋतूत सुरू होणाऱ्या या शाखेमध्ये संगणकशास्त्र, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहे. तर मित्रांनो, भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे UGC या शाखेमध्ये मान्यता दिलेली आहे. यानंतर मित्रांनो, स्टॅटिक जीके पाहूयात या प्रश्नाचे. तर इलिनॉय टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट हे शिकागो अमेरिकेतील एक प्रमुख अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ ठरले आहे. यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न, तर हा दिनविशेषवर प्रश्न आहे आजचा. तर खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी 11 मे हा दिवस, म्हणजेच आजचा दिवस 11 मे. ठीक आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 11 मे 1998 रोजी भारताने पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली. तर त्या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या दिवशी भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले जाते. तर हा दिवस तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील योगदान ओळखण्यासाठी महत्त्वाचा आहे. यानंतर मित्रांनो, मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण वन लाईन मध्ये पाहून घेऊयात पटापट. तर 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात आला. 2 मे दिवशी साताऱ्याचे क्रांतिकारक सावरकर यांचा जन्म आणि 3 मे दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस. 4 मे दिवशी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म. 5 मे दिवशी जागतिक प्रस्तुती दिवस आणि 6 मे दिवशी जागतिक हास्य दिवस. तर पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो, 7 मे दिवशी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म. 8 मे दिवशी जागतिक थॅलेसेमिया दिवस व रेड क्रॉस दिवस आणि 9 मे दिवशी युरोप दिन व गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म आणि 10 मे दिवशी 1857 चे स्वातंत्र्य संग्रामाचा आरंभ आणि 11 मे दिवशी म्हणजेच आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणजेच आणि पोखरण अणुचाचणी 1998 मध्ये झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर मध्ये आणि या झालेल्या 8 दिवसाच्या चालू घडामोडीमध्ये हे 2 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना, तर तुम्हाला नक्कीच या दोन्ही प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 720 वरून किती किलोमीटर झाली आहे? तर मित्रांनो, प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये दोन्ही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.